सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये विटॅमिन डी संपूर्ण पाहणार होतो, परंतु मध्येच व्हिडिओ स्टॉप झाला, पॉज झाला। त्यामुळे विटॅमिन ड च्या कमतरतेमुळे अभावी होणारे परिणाम, इथून आपल्याला विटॅमिन ई आणि के ह्या दोन गोष्टी यामध्ये पाहायचं आहे। तर प्रौढ जे आहेत त्यामध्ये अस्थिमृदुता, त्याला इंग्रजीमध्ये ऑस्टिओमलेसिया असे म्हणतात। उच्चार तुमच्या पद्धतीने करू शकता, परंतु परीक्षेत जर आला तर हे येतात। यावर प्रश्न आलेला आहे आणि यावर देखील प्रश्न आलेला आहे। ओके, बालकामध्ये किंवा मुलामध्ये मूळदूस हा रोग होतो। मूळदूस बालकामध्ये, अस्थिमृदुता प्रौढामध्ये। आता अस्थिमृदुता इंग्रजी नाव मी वर चार्टमध्ये सांगितले आहे की ऑस्टिओमलेसिया असं म्हणतात। प्रौढामधील अस्थि मृदू मऊ होण्यावरून हा विकार ओळखला जातो। प्रौढामधील हाडे मऊ होतात। प्रामुख्याने आढळ कुठं होतं? उत्तर भारतातील झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि सामाजिक आर्थिकदृष्ट्या गरीब स्त्रियांमध्ये प्रामुख्याने हा आजार जो आहे तो आढळतो, असं यांच्या म्हणजे संशोधनानुसार यांनी सांगितलेलं आहे। बरं, पुढचा मुद्दा आहे स्त्रियांमध्ये दीर्घकालीन पाठ दुखणे व सर्वसामान्य दुखणी व वेदना होत असते, हे अस्थिमृदुतेचं लक्षण आहे। आता मूळदूस पहा, इंग्रजी नाव रिकेट्स। यावर प्रश्न आलेला आहे। रिकेट्समध्ये पाय बघा धनुष्यबाणासारखे होतात, म्हणून मी मुद्दाम ही चार्ट तिथे तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे। ठीक आहे, पुढे पॉईंट ई असते। लहान मुलांमध्ये प्रामुख्याने होणारे आजार, अस्थिमधील विकृतीवरून हा ओळखला जातो। वयोगट 6 महिने ते 2 वर्ष वयाच्या बालकामध्ये हा आजार होतो। लक्षणे, लांब अस्थिंची टोके जाड व मृदू बनतात। लांब अस्थि वाकून त्यात विकृती तयार होते। त्यानंतर ज्यावेळी मुले उभे राहायचा किंवा चालायचा प्रयत्न करते त्यावेळी पाय धनुष्यासारखे दिसतात। मूल पडते, गुडघे जमिनीवर आपटतात। घोटे, गुडघे, मनगटे, कोपर फुगीर होतात। दात उशिरा निघतात, विकृत असतात। पुढे आहे प्रतिबंधात्मक उपाय। याच्यावर काय उपाय करता येतील? तर प्रतिबंधात्मक उपायामध्ये FAO फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या दोन जागतिक संस्थांनी संयुक्तपणे 1966 मध्ये एक तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती। त्या समितीने पुढील प्रमाणे प्रतिबंधक उपायाबाबत शिफारशी केलेल्या आहेत। त्या आहेत: बालकांना कोवळे ऊन देण्याविषयी मातांचे उद्बोधन करावे। लहान मुलं असतात त्यांना कोवळ्या उन्हात घेतल्यानंतर विटॅमिन डी ची निर्मिती होत असते, तुम्हाला सांगितलेलं आहे। बालकांना 3ऱ्या व 4थ्या महिन्यापासून स्तनपानाबरोबर ड जीवनसत्व पूरक आहार देखील द्यावा। बरं, ड जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे काय आजार होतात ते बघा, कारण जास्त पण खाल्ल्यानंतर आजार होत असतात। हायपर कॅलॅमेसिया, अति कॅल्शियमिता होतो। ड जीवनसत्वाचे अतिसेवन केल्याने रक्तातील कॅल्शियम जे आहे त्याचं प्रमाण जे आहे ते प्रमाण वाढतं आणि प्रमाण वाढण्याला हायपर कॅल्सिमिया असं म्हणतात। आता हायपर आफेटोपिया बरोबर अति फॉस्फेटमयता इंग्रजीमध्ये त्याला तुम्ही म्हणू शकता। ड जीवनसत्वाचे अतिसेवन केल्यामुळे फॉस्फरसचं प्रमाण शरीरातलं वाढणं याला हायपर फोआफोटिमिया असे म्हणतात। आता ही इंग्रजी नाव झालं, परंतु मराठीमध्ये अति फॉस्फेटमयता असं लक्षात घ्या। वृक्क धमन्या श्वसनी इतर ठिकाणी विक्षेपी कॅल्सीकरण होऊ शकते। त्यानंतर अरिथमिया म्हणजे हृदयाचे नाडीचे अनियमित ठोके होते। त्यानंतर शिसारी होणे, वांत्या होणे, डायरिया। जीवनसत्व ड हे मेदयुक्त ऊतीमध्ये यकृतामध्ये साठवले जाते। भूक मंदावणे, तहान लागणे, गुंगी येणे, निद्रानाश, आजारी व्यक्ती कोमात जाऊ शकते। आता विटॅमिन ई जी आहे त्याबद्दल पाहू। रासायनिक नाव टोकोफेरॉल, दैनंदिन गरज 0.8 मिलीग्रॅम। अँटीऑक्सिडंट म्हणून ह्याला ओळखलं जातं। वांजपणा विरोधी, म्हणजे जर समजा ह्याची कमतरता झाली तर वांजपणा येऊ शकतो, म्हणजे त्यांचं अपत्य राहत नाही। पाण्यात अद्रावणीय, मेदात द्रावणीय, लक्षात घ्या हे स्निग्ध पदार्थामध्ये विरघळत असतं। टोकोफेरॉल हे क्रियाद्रव्य ऍक्टिव्ह कंपाऊंड असलेल्या अनेक जीवनसत्वाचा एक गट आहे। त्यानंतर जीवनसत्व ई ची कार्य देखील पाहणं गरजेचं आहे। अँटीऑक्सिडंट म्हणून मी आधीच सांगितलेलं आहे। यावर प्रश्न आलेला आहे, कोणत्या जीवनसत्वाला अँटीऑक्सिडंट म्हणतात? तर ते विटॅमिन ई। ऊर्जा उपलब्ध करून देणाऱ्या चयापचय क्रियेत तयार होणाऱ्या अत्यंत क्रियाशील मुक्त मूलकापासून फ्री रॅडिकल शरीराच्या पेशींना त्यामुळे संरक्षण मिळत असते। DNA मधील दुरुस्ती किंवा शरीराच्या प्रतिक्षम संस्थेच्या कार्यातही विटॅमिन ई चा अत्यंत उपयोग आहे। पुनरुत्पादन संस्थेसाठी म्हणजे रिप्रोडक्शन, बरोबर, रिप्रोडक्शनसाठी ही गरजेचं आहे। त्यामुळं काय होत असतं, त्यामुळं जे आहे ते जे आपलं प्रोडक्शन म्हणजे वांज जे होतात ते जर हे विटॅमिन ई नसेल तर वांजपणा वाढू शकतो। त्यामुळं पुनरुत्पादन संस्थेसाठी विटॅमिन ई आवश्यकता आहे। स्नायू पेशींना कार्यक्षम करतं, पेशीमध्ये चयापचय क्रिया देखील सुरळीत करत असतं।
आता जीवनसत्व ई चे स्त्रोत बघा, प्राणी स्त्रोत आहेत. आईमध्ये थोड्याफार प्रमाणात जीवनसत्व ई उपलब्ध असतात. यामध्ये बरोबर थोड्याफार प्रमाणात असतात. यकृत, अंड्याचा बलक. ओके. वनस्पतीजन्य स्त्रोतमध्ये सर्व वनस्पती तेले, हिरव्या पालेभाज्या, कापूस बिया, सूर्यफूल बिया, मोड आलेले धान्य यामध्ये असतात. जीवनसत्व ईच्या अभावी होणारे आजार, वांजपणा, प्रजोत्पादनामध्ये अडथळा निर्माण होते, परिणामी वांजपणा येते. हे मी तुम्हाला दुसऱ्यांदा सांगतो कारण ह्यावर खूप वेळेस त्यांनी जोर दिलेला आहे. कोणत्या जीवनसत्वामुळे वांजपणा येण्याची शक्यता असते म्हणजे अभावी तर ते विटॅमिन ई. मृत बालक जन्माला येते, त्वचा विकार, वारंवार गर्भपात, स्नायूमध्ये कमकुवतपणा, लोहित रक्तकणिकाचे विघटन, आरबीसीचे विघटन, रेड ब्लड सेल्स, हिमोलिसिस, रक्तक्षयाचा अर्थात ॲनिमियाचा प्रकार असून तो नवजात बालकामध्ये लाल रक्तपेशींच्या बिघाडामुळे होते. आता शेवटचा जो विटॅमिन आहे ते आहे विटॅमिन के. जीवनसत्व के रासायनिक फायलोक्विनिन दैनंदिन गरज जे 0.03 मिलीग्रॅम प्रति किलो वजनामागे रक्त गोठण्यास मदत करते, म्हणून हे रक्त गोठणारे जीवनसत्व म्हणून ओळखलं जातं. 2 रूपात आढळते, K1 आणि K2. K1ला फायलोक्विनिन म्हणतात आणि K2ला मेनॅक्विनिन असे म्हणतात. आता जीवनसत्व केचे स्वरूप मी तुम्हाला सांगितले आहे की फायलोक्विनिन हिरव्या पालेभाज्यामध्ये विशेष करून आढळतात. K2 मेनॅक्विनिन अन्नमार्गातील जीवाणूद्वारे K2ची निर्मिती होते. विटॅमिन केचे कार्य आहेत रक्त गोठण्यासाठी, हाडांच्या विकासासाठी, ग्लुकोजचे ग्लायकोजेनमध्ये रूपांतर करण्यासाठी. यावर सर्वांवर प्रश्न आलेला आहे. ओके. रक्त गोठण्याची प्रक्रिया ते पाहूया. विटॅमिन केची उपलब्धता असल्यास थ्रोम्बिनचं फायब्रिनोजेन, फायब्रिनचे फायब्रिन तंतुमय जाळे तयार होऊन रक्त गोठते. आता ही बॉक्समधील चार्ट तुम्हाला मुद्दाम दिलेला आहे. बरं ठीक आहे बघा. आता त्याचे शब्दांकन पाहू. थ्रोम्बिन या घटकाचे पूर्वद्रव प्रिकर्सर प्रोथ्रॉम्बिन आहे. तयार होण्याच्या क्रियेत जीवनसत्व केची आवश्यकता असते. दुसऱ्या भाषेत काय, प्रोथ्रॉम्बिन पासून थ्रॉम्बिन तयार होण्याच्या प्रक्रियेत जीवनसत्व के अत्यंत महत्त्वाचे कार्य करते. आता पुढे थ्रॉम्बिनमुळेच फायब्रिनोजेनपासून फायब्रिन तयार होते आणि फायब्रिनच्या तंतुमय जाळ्यामुळे रक्त गोठत असते. हा चार्ट लक्षात घ्या. ही कशाचा आहे डिस्क्रिप्शन मी ते दिलेलं आहे. बरं आता जीवनसत्व केचे स्त्रोत काय, प्राणीजन्य स्त्रोत दूध, अंड्याचे बलक जे आहेत ते यकृत. बरं वनस्पती स्त्रोत मोड आलेले कडधान्य, हिरव्या पालेभाज्यामध्ये अल्फा, पालक, कोबी, शतावरी असे आहेत. त्यानंतर जीवनसत्व केच्या अभावी होणारे आजार ते पाहू. सामान्यपणे मानव आणि इतर विकसित प्राण्यांच्या अंतरामध्ये असलेले सूक्ष्म सजीव के जीवनसत्वाचे संश्लेषण करीत असल्याने त्याची कमतरता अभाव आढळत नाही. ओके. म्हणजे जनरली होत नाही. जर जीवनसत्व केचा अभाव निर्माण झालाच तर त्यामुळे रक्तस्राव थांबल्यास किंवा रक्ताची गुठळी होण्यात अडथळा निर्माण होतो, विलंब होतो. स्टार करा, यावर प्रश्न आले आहे. याच्या व्यतिरिक्त जास्त काही येईल असं वाटत नाही. रासायनिक न्यायाने हे जीवनसत्व केचे अधिकाने काय होतं, ॲनिमिया, कावीळ, रक्ताच्या गाठी तयार होता, रक्त घट्ट होते. विटॅमिन केचे आणखी एक प्रकार आतड्यात राहणाऱ्या जीवाणूद्वारे तयार होतो. या फॉर्मला मेनाक्विनोन म्हणतात. विटॅमिन केच्या कृत्रिम स्वरूपाला मेनाडिओन असे म्हणतात. हा फॉर्म जो सर्वात शक्तिशाली असतो. बघा परत एकदा सांगतो, विटॅमिन केचा आणखीन एक प्रकार आतड्यात राहणाऱ्या जीवाणूद्वारे तयार होतो. कोणत्या आतड्यात राहणाऱ्या जीवाणूद्वारे तयार होतो. त्यामुळे काय, या फॉर्मला मेनाक्विनोन, हे लक्षात घ्या, मेनाक्विनोन, आणि विटॅमिन केच्या कृत्रिम स्वरूपाला मेनाडिनोन. हे आर्टिफिशियल आहे बरोबर, आणि हे आतड्यामध्ये तयार होतं मेनाक्विनोन. हे बघा मेनाक्विनोन हे आतड्यात तयार होतं आणि ही जी मेनाडिओन आहे ते आर्टिफिशियल तयार होतं, कृत्रिम तयार होतं. ओके, हे लक्षात घ्या. बरं आता विटॅमिन डी आणि के पाहिलेलं. आता ह्याचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. ऑब्जेक्टिव्हची PYQची सिरीज आपण वेगळी बनवणार आहोत आणि ही 99 रुपयाच्या कोर्समध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिले आहेत हे सगळं ऑब्जेक्टिव्ह वगैरे. ओके, जे असेल ते पाहू आपण आता पुढच्या ह्याच्यामध्ये. PYQची वेगळी व्हिडिओ सिरीज बनवण्याचा माझा प्रयत्न आहे. सध्याच्या कंडिशनला मला सगळं तांत्रिक टॉपिक संगणकासह कव्हर करायचं आहे, त्यामुळे मी आता PYQच्या ऐवजी PYQ तर तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.